जल जीवन मिशनच्या अंतर्गत शासनाचे कुसुंबा गावामध्ये जलकुंभाचे उभारण्याचे काम घेण्यात आलेले आहे। या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोबदला गेल्या 2.5 वर्षांपासून मिळालेला नाही। त्यामुळे येथील काही कामगारांनी चक्क सिने स्टाईल म्हणजे शोले स्टाईल टाकीवर चढून त्या ठिकाणी आंदोलन करते। आपण मागे पाहू शकता की या टाकीवरती 2 जणांनी सिने स्टाईल त्या ठिकाणी उभे असल्याचे पाहायला मिळतं। या ठिकाणी त्यांची मागणी आहे की गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांना केलेल्या कामाचा कुठलाही मोबदला मिळालेला नाही आहे। त्यामुळे शासनाकडे वेळोवेळी जाऊन त्यांना विनंती करून अर्ज वगैरे करून त्यांना कुठल्याही पद्धतीचा मोबदला अद्यापपर्यंत मिळाला नाही। या संदर्भात त्यांनी शासनाकडे मुख्यमंत्री कार्यालयात देखील भेट घेऊन या संदर्भात त्यांनी मागणी केली, परंतु त्यांना अद्यापपर्यंत या केलेल्या कामाचा अद्यापपर्यंत कुठलाही मोबदला मिळालेला नाही आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी त्यांनी चक्क 5व्या मजल्यावरती जाऊन सिने स्टाईल आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे। शासनाकडून त्यांना मदत मिळावी, मदतच्या ऐवजी जे केलेलं काम आहे ते कामाचा मोबदला त्यांना मिळावा यासाठी त्यांनी चक्क टाकीवर चढून सिने स्टाईल आंदोलन करत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे शासनाकडून जो ठेकेचा पैसा आहे तो मिळावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही त्यांचे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी तुमचे पती पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत, काय मागणी नेमकी त्यांची? ते मागणी आहे की आमचा हिशोब मिळा आहे, जेवढे पैसे अटकलेले आहे हिशोब द्यायला पाहिजे त्यांनी, आणि 1-1 रुपया द्यायला पाहिजे। तुमचे काय म्हणजे किती पैसे अटकलेले आहेत? 22 लाख रुपये अटकलेले सर। किती वर्षापासून अटकले? 2.5 वर्ष झाले त्यांचं काम बंद आहे। त्यांना 2.5 वर्ष झाले चक्रा मारताय सर ते की नाही आमचे पैसे द्या, निदान आमचे हिशोब तरी द्या तुम्ही, काय हिशोब आहे काय नाही, आम्हाला पैसे द्या म्हणून। ते 3-4 मुख्यमंत्रीकडे पण जाऊन आले, सगळे लेटर टाकून आले, सगळा एवढा पुट्टा आहे सर त्यांच्याजवळ। मी आजपर्यंत त्यांना चमाडून आली की नाही होईन, पण कष्टाचं आहे सर, कसं काय बुडवणार आहे तुम्हीच विचार करा। आज आमच्या घरात म्हातारी आजी 100 वर्षाची, ते रोज चक्रा मारते भुसावळला बियाणी ऑफिसमध्ये रोज, बिलकुल शनिवारी सुद्धा मी गेलेली होती, पण ते काही हे करताना हा आज हा उद्या, हा आज हा उद्या असेच करताय। ठेकेदार कुठले आणि काय नाव आहे त्यांचं? मनोज बियाणी भुसावळचे। बरं, तुमची आता काय मागणी नेमकी? आमचा हिशोब द्यावा आणि 22 लाख 20 लाख तेवढे इमानदारीने त्यांना द्यायला पाहिजे। आपण पाहू शकतो की आपण त्यांचे दुसरे देखील सदस्य आहेत। ताई, काय सांगाल, काय मागणी आहे, काय घटना आहे, नेमकं किती पैसे अडकले, कोण आहेत? आमचे 20ला मी सुभाष सोनाने यांची बाई बोलते आहे। त्यांचं आमचे पैसे मनोज बियाणीनं 20 लाख रुपये देऊन द्यावे, आमची हेच मागणी आहे। आम्ही लय थकले, आता 2.5 वर्षापासून थकून राहिले दादा। आमचा घरचं दार होई गेलं, आम्ही इथं जळगाव सोडून आम्ही जंगलामध्ये राहतो पैशांवाल्यांसाठी। तुमच्या डोळ्यात पाणी मावशी? मग काय करणार दादा, पर्यायच नाही आम्हाला, कोणत्याच गोष्टीचा पर्याय नाही। कोणाकडे मागणी केली होती या संदर्भात पैशांची? मी लय जणांकडे मागणी केली, नातेवाईकांकडे काय करली, बहिणीकडून 50,000 रुपये आणले, ते सगळं मी मजुरांना वाटले। भावाकडून घेतल्या 50-12च्या 12.5च्या पाटल्या, ते सगळं मोडून पैसे दिले ना। आता सगळं 5 रोज सगळं झाले नाही, पायातले जोडे सगळं मोडून मी पैसे मजुरांना दिले, कधी लोक द्यायचे। तर आपण अशा पद्धतीने पाहू शकता की या ठिकाणी शासनाने दिलेले काम हे पूर्णपणे केलेलं असताना देखील गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांचे रखडलेले 20 ते 22 लाख रुपये अजून ठेकेदाराकडच्या मार्फत मिळालेले नाही आहे। त्यामुळे शासनाने जे उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला परत द्यावी, जेणेकरून आम्ही जे दुसऱ्यांकडून घेतलेले कर्ज आहे ते फेडता येईल। दरम्यान आता प्रशासन याकडे नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। काय सांगणार, या ठिकाणी आपले पती पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे, कुसुंबा गावामध्ये शोले स्टाईल या ठिकाणी ते पाण्याच्या टाकीवर चढले, काय मागणी होती? मागणी पैशांची, हे काम जे केलेलं आहे त्यांचं पैसा मागण्याची मागणी आमची आली। मनोज बिहानीकडे काम केलेलं आहे, त्यांना रोज चक्रा मारते सासूबाई, 100 वर्षाची सासूबाई आहे, मी पैसे देते त्यांना 100 रुपये भाड्याला, सगळं कमवून करून हे करून त्यांना देते, रोज ते चक्रा मारायला लावता, आज नी उद्या नी काल असे करून 2.5 वर्ष झाले सर, पेमेंट देत नाहीये। नवरा इकडे चक्कर मार तिकडे चक्कर मार, मुंबईला जा, ऑफिसात जा, मुख्यमंत्रीकडे जाऊन आले, 2-3दा लेटर टाकून आले त्यांना, पण आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे।
जे मेहनतीचं आहे तेच आम्हाला फुकटाचा पाहिजे नाही. जेवढे कष्ट केलेले आहे तेवढा पैसा पाहिजे ना आम्हाला. तर या ठिकाणी एकदम ते पाण्याच्या टाकीवर चढलेले एकदम घातक जागा आहे, ती जीव पण जाऊ शकतो त्यांचा. सर जर जेव्हा लोक घरी येत आहे कर्जदार मटेरियल वाले भाड्याला मटेरियल दिले, हे बाबा बसलाय, या बाबांना आम्हाला 1 लाख रुपये दिले सर, हातातले काढून दिले. मी स्वतः गेली त्यांच्या घरी, आजीच्या हातातून काढून दिले. कशासाठी? फक्त लोकांचं पेमेंट केलं मजुरांचं तिच्यासाठी. आणि ते देत नाहीये, ते बी घरी येतात, हप्तेवाले घरी येतात सर. 10 वाजेपर्यंत हप्तेवाले घरून जातानी, कारण की कामामध्येच पैसा लावलेला आहे. किती पैसे अटकले तुमचे? 22 लाख अटकलेले सर आमचेवाले. आज 2.5 वर्ष झाले माणूस घरी बसलाय, चक्रा मारतोय. एकटी बाई काय काय करणार आहे सर? किती वर्षापासून अटकले? 2.5 वर्ष झाले सर, कम्प्लीट 2.5 वर्ष. शनिवारी मी सुद्धा जाऊन आली, थकली होती मी, की आता घरी परत येणार नाही, ह्या ऑफिसातच काही करून घेईन. पण तो सुद्धा बोलला की तुम्ही नुसती धमकी देता म्हणे, कोणली धमकी देऊ नका म्हणे. हो, म्हणून मीच निर्णय घ्यायला लावला त्यांना की मी आता थकली आहे, लोकांना मी तोंड देऊ शकत नाही. माणसं घरी येतात, भाड्यानं जे मटेरियल घेतलेलं आहे ते लोक बी घरी येतात. कोणाकोणाला बोलणार आहे? काम करीन बाई का त्यांना तोंड देईन? काय मागणी शेवटची आता? आमची मागणी माझी एवढीच आहे की माझ्या नवऱ्याचा जो हिशोब आहे तो हिशोब द्यायला पाहिजे. जेवढे पैसे निघताय ते इमानदारीने 1-1 रुपया द्यायला पाहिजे ना. मला फुकटाचा नको. जे टाकीवर चढले त्यांचं नाव काय आहे? सुवर्ण सिंग रतन सिंग ठाकूर, तुम्ही त्यांच्या मिसेस नाव काय तुमचं? मंदाकिनी सुवर्ण सिंग ठाकूर. तर या ठिकाणी आपल्या परिवारातील सदस्य चाललेले टाकीवर मी एक सुनंदा पैसे सुभाष. भेटले म्हणून आंदोलन केले, त्यांनी काय सांगा? मी सुनंदा सुभाष बोलते. आमच्या घरी 6 टाके केलेले आहेत. हो, आणि ते आम्हाला पैसे देत नाही. माझा माणूस जाऊन जाऊन थकून गेला त्यांच्याकडे. हा उद्या देता, काल दिन देता असं सांगतात ते. माझा मुलगा सगळं कर्जबाजारीसाठी माझा मुलगा पण इथून पळून गेलाय. माझ्या मुलग्याचा तपास नाही. माझी सून तिच्या माहेरी आहे. मग आम्हाला काय करायचं? त्या लोकांचं कर्जवाल्यांसाठी चालले गेले ते. जोपर्यंत आम्हाला पैसे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि तर मग आम्ही आमच्या जीवाचं बी काही बरं वाईट करून बसू. याला फक्त मनोज बियाणीच गुन्हेगार राहील. किती दिवसापासून फिरताय आम्ही 2-2.5 वर्षापासून फिरायला. काय उत्तर देताय? ते देता आम्ही, आज देता, उद्या देता, आज देता. आमची बिलं सगळं काढता नाही येतील, ते कोणतेच बिलं काढता नाही येतील. तर या टाकीवर त्यांचा जीव जाऊ शकतो जर या ठिकाणी एवढ्या उंचीवर ते बसले. मग त्यांना समजायला पाहिजे की आज हे लोक जर जीवावर इथलं जर काम धंदे करतात त्यांना समजायला पाहिजे. आज आम्ही सगळी इकून तिकून दागिने मोडून तिथे लेबर पेमेंट दिलं, त्यांनी लेबर पेमेंट सगळं दिली आम्हाला. काय करायचं मग आम्ही? काय करायचं? आम्हाला जीव द्यायचीच पाय आली, दुसरं काहीच नाही आली. नाव सांगा आपलं. सुनंदा सुभाष सोनवणे.